यानंतर बातमी संभाजीनगरमधली आहे। येत्या 7 जुलैला उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला भाजपचे अनेक माजी नगरसेवक पदाधिकारी उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। संभाजीनगरात नेमकं काय राजकारण रंगतंय बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का। शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपला सुरुंग। माजी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांच्या हाती मशाल। छत्रपती संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटानं भाजपला जोर का झटका देण्याची तयारी केली आहे। येत्या रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतील। यावेळी ठाकरे गटाच्या गळाला लागलेले भाजपचे पदाधिकारी ठाकरेंच्या उपस्थितीत हाती मशाल घेणार असल्याचं समजतंय। त्यात संभाजीनगरातील 6 ते 8 माजी नगरसेवक, 1 जिल्हा परिषद सदस्य, 2 पंचायत समिती सदस्य, 1 तालुका अध्यक्ष, 1 युवा मोर्चा अध्यक्ष आणि 5 मंडळ अध्यक्ष यांचा समावेश असणार आहे। केवळ शिवसेना शिंदे गटासाठीच काम करायचं असेल तर भाजपमध्ये राहून उपयोग काय, असा सवाल भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेंनी केलाय। संभाजीनगर पश्चिम मधून विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणाही त्यांनी केली। आता लोकसभेसाठी आम्ही त्यांचं काम केलंय, आता येणाऱ्या विधानसभेसाठी त्यांचं काम करावं लागणार आहे। मग फक्त भारतीय जनता पार्टी शिंदे गटासाठी जर वापरायची असेल तर मग या गटात म्हणजे राहून असा उपयोग काय आता भारतीय जनता पार्टीमध्ये। दरम्यान बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी भाजपने प्रवक्ते प्रमोद राठोड यांना शिंदेंच्या घरी पाठवलं। राठोड यांनी मंत्री अतुल सावे यांच्याशी त्यांचं बोलणंही करून दिलं, मात्र ही शिष्टाई यशस्वी झालेली दिसत नाही। मला असं वाटतं की हा सगळा गैरसमजुतीचा काहीतरी पार्ट आहे आणि त्या दूर सुद्धा होईल या सगळ्या याच्यामध्ये। आणि ज्या काही त्यांच्या काही भावना असतील, ज्या काही गोष्टी असतील त्या नक्कीच आम्ही दूर करण्याचा सगळ्या गोष्टी प्रयत्न करू। आणि राजू शिंदे हे आमचे मित्र आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीमध्येच राहतील याची आम्हाला खात्री आहे। उशीर झाला आता माघार नाहीच ना। आता तर वाटतं माघार नाहीच, आता नाही होणार माघार। कारण की आता असं आहे की ते आता म्हणले की गैरसमजुती एखादीच होऊ शकते, सगळ्याची नाही होऊ शकत ना। आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपला पडलेलं हे खिंडार भविष्यात त्रासदायक ठरणार आहे। संभाजीनगर पूर्व विधानसभेतील अतुल सावे, संभाजीनगर पश्चिम विधानसभेत संजय शिरसाट आणि फुलंब्री विधानसभेत हरिभाऊ बागडेंना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे। भाजप स्थानिक संघटनेला धक्का बसणार आहे। त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं मनोबलही वाढणार आहे। लोकसभा निवडणुकीत संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला। मात्र आता भाजपला सुरुंग लावून शिवसेनेनं वचपा काढल्याची चर्चा सुरू झाली आहे। भाजप याचं उट्टक कसं काढणार ते आता पाहायचं। विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, संभाजीनगर।